नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे काकू म्हणत असतात, सुनंदा, अगं तुझ्या सुनेला रीतिरिवाज माहिती आहेत की नाही, खेळाचे नियमसुद्धा माहिती नाही आहेत का? तेव्हा गायत्री तिथे येते आणि म्हणते की मानसीला इथे रीतिरिवाज कसे काय माहिती असणार, बरोबर की नाही? तेव्हा तिथे गायत्री नटून सजून आता आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, काकू, अहो तुम्हाला माहिती नाही आहे का? आमच्या माणसीला इथे खेळाचे नियम कसे काय माहिती असणार, कारण ती गावाकडे राहिलेली आहे आणि मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी त्याच्यामध्ये जायला तर हवं. मंगळागौर साजरी तर केली पाहिजे ना. पण तुम्हाला माहिती आहे का, आमच्या मानसीला काहीच माहिती नाही आहे, कारण तिला तर बिचारीला कुळच नाही आहे. आपण जेव्हा एकमेकांकडे मंगळागौरसाठी जातो तेव्हाच आपल्याला तिथल्या काही रीतिरिवाज नियम हे समजत असतात. पण आमच्या मानसीला तर कुळच माहिती नाही आहे, बरोबर की नाही? काय गं मानसी, सांग बरं सगळ्यांना, तुला तुझ्या आजोबांचं नाव माहिती आहे का? तुला तुझ्या आजीचं नाव माहिती आहे का? सांग बरं तू, कारण तिला कुळच नाही आहे, तिला खानदानच नाही आहे, बरोबर की नाही मानसी? तेव्हा मानसी म्हणते, हो अगदी बरोबर. आणि बरं झालं गायत्री वहिनी, तुम्ही सगळ्यांना सांगितलंत, कारण आता सगळ्या बायकांना माहिती झालं की मला इथे खेळाचे नियम का माहिती नाही आहेत, रीतिरिवाज मला का कळत नाही, हे त्यांना आता कळलंच असेल. कारण मला कूळ नाही आहे ना, तेव्हा मी कधीच अशा कार्यक्रमांमध्ये गेले नाही. गायत्री वहिनी अगदी बरोबर बोलल्या. तेव्हा गायत्री म्हणते, हो ना, मी बरोबर बोलले, मग तुझ्या डोळ्यात पाणी का गं? तेव्हा मानसी म्हणते, नाही काही नाही, मला काही राग नाही आला, मला थोडंसं वाईट वाटलं, कारण तुम्ही आजच्या दिवशी, एवढ्या चांगल्या दिवशी या सगळ्या आठवणी तुम्ही पुन्हा काढल्यात म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते, आणि आता तर तुला मंगळागौर खेळतासुद्धा येणार नाही आहे, कारण आता तुझी पाठवणी होणार आहे ना इथून. हे बघ, हे आहे घटिका पात्र, 1 तासाचं घटिका पात्र. जे काही करायचं आहे ते 1 तासामध्ये करायचं आहे. त्यानंतरला गीता इथे काही येणार नाही, पण तुझी पाठवणी मात्र नक्की होणार. तेव्हा इथे कळशा एकावर एक ठेवलेले असतात, त्यातल्या एका कळशीला इथे छायाचा हात लागतो. तेव्हा ती कळशी खाली पडते. माणसी म्हणते, फुटला, पापाचा घडा फुटला. पापाचा घडा लवकरच फुटणार आहे गायत्री वहिनी, कारण माझी तर या घरातून पाठवणी होणार नाही, हे मात्र नक्की. आणि गीता वहिनी इथे येणार, मी त्यांच्याबरोबर फुगडी खेळणार, आणि जर मी हे चॅलेंज जिंकले तर तुम्ही काय कराल? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, हे घटिका पात्र आहे ना, ते घंगाळ मी माझ्या डोक्यावरती ओतून घेईन, कळलं तुला? हे संपूर्ण पाणी मी माझ्या डोक्यावरती ओतून घेईन, असं आता गायत्री मानसीला म्हणते. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, मी तुमचं हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. आज काहीही झालं ना तरीसुद्धा गीता वहिनी इथे येणार आणि मी त्यांच्याबरोबर फुगडी खेळणार म्हणजे खेळणार. तुम्ही आज जिंकू शकणार नाही, असं मानसी म्हणत असते. तेव्हा इथे गायत्री म्हणते, तुझा हात जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तोच मला आता इथे पायदळी तुडवायचा आहे. तुझं कधीच म्हणणं खरं होणार नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा इथे त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तेव्हा काकू म्हणतात, काय गं सुनंदा, हे काय चाललं या दोघींचं? तेव्हा गायत्री म्हणते, मी सांगते ना, मी सांगते तुम्हाला सगळ्यांना. काय आहे ना, या घरातली मधली जी सून आहे ना गीता, ती आज घरी परत येणार आहे मंगळागौरसाठी. पण मी सांगितले की ती या घरामध्ये परत येणार नाही म्हणून. पण मानसीचं म्हणणं आहे की गीता इथे परत येणार म्हणजे येणार, पण मला खात्री आहे ती कधीच परत येणार नाही. पण या घरातून आता मंगळागौरीचे खेळ खेळून झाल्यानंतर 1 तासाभरातच आपण सगळेजण मिळून मानसीची पाठवणी मात्र करायची. या घरातून मानाने आज मानसीला आपण सगळ्याजणी मिळून घरातून बाहेर काढायचं, हो की नाही? तेव्हा इथे सुनंदा आता गप्पच असते. गायत्री म्हणत असते, काय सासूबाई, बरोबर ना, मानसीची पाठवणी करायची की नाही? तेव्हा इथे मानसी खुणावते आणि म्हणते, फक्त हो म्हणा, कारण काहीही गायत्रीच्या मनासारखं होणार नाही, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते, मानसी, ते आहे तिथे घंगाळ, हे घटिका पात्र, आणि ही तुझी बॅग. आता लवकरात लवकर तयारी ठेवायची, घरातून निघायची. गीता काही परत येणार नाही. जे काही चॅलेंज स्वीकारलेस ना, त्यामुळे तू तोंडावरती पडणार, हे नक्की. तेव्हा मानसी म्हणते, बघूया ना, कोण तोंडावरती पडतंय आणि कोण नाही ते. तेव्हा इथे मानसीलासुद्धा फुल कॉन्फिडन्स असतो, काहीही झालं तरीसुद्धा गीता घरी परत येणार.
तेव्हा गायत्री म्हणत असते की गीता काही इथे आली नसती. गीतामध्ये एवढी हिंमतच नाही आहे की ती ह्या घराचा उंबरडा ओलांडेल. पण ह्या मानसीकडे नक्कीच अशी काहीतरी तयारी आहे, ज्याच्यामुळे तिला विश्वास आहे की ती गीताला घरामध्ये घेऊ शकते. आणि इथे आता मानसीकडे ते लेटर असतं, जे जबरदस्तीने गायत्रीने लिहून घेतलेलं असतं, ते म्हणजे इथे गीताकडून. त्यामुळे ते लेटरसुद्धा आता मानसीच्या हाती लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री म्हणत असते की हे बघ, एका तासाभराचं आता घटिका पात्र ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हे ह्याच्यामध्ये एकदा का बुडलं की या घरातून मानसीची पाठवणी होणार म्हणजे होणार. 1 मिनिटसुद्धा खेळ पुढे जाणार नाही, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, मगापासून फोन करतोय तेजस, अरे फोनच लागत नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, अरे दादा, कशाला काळजी करतोयस? नको काळजी करू, वहिनी येईल ना लवकरात लवकर. तेव्हा सूरज म्हणतो, नाही, पण मला आता काळजी वाटायला लागली. सूरज इथे फोन करत असतो. एक बाईक त्या ठिकाणी उभी असते, जी स्कूटी ती एका माणसाची असते. तो माणूस येतो आणि आपली स्कूटी घेऊन आता निघालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खेळाला सुरुवात होणार असते. त्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते की बघा, 1 तासाचं घटिका पात्र आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला खेळाला सुरुवात करायची आहे. तेव्हा बायका म्हणतात, काय हो सुनंदाताई, आम्ही इथे छान खेळ खेळायला आलो आहे आणि हे काय चाललं आहे या लोकांचं? तेव्हा गायत्री म्हणते, अहो असं काय करताय काकू, आम्ही सुद्धा खेळच खेळतोय ना, फक्त 1 तासाभरात आपल्याला हा खेळ उरकायचा आहे. तेव्हा ते म्हणतात, 1 तासाभरात? तेव्हा गायत्री म्हणते, हो, आता तुम्हीच मला सांगा, जग किती फास्ट चाललं आहे, बरोबर की नाही? सगळ्या गोष्टी अशा फास्ट घडत आहेत. म्हणजे आधी 50-50, मग T20, बरोबर की नाही? सगळ्या गोष्टी एकदम फास्ट होत आहेत. मग आपण सुद्धा आता जे खेळ रात्रभर खेळत असतो, ते 1 तासाभरामध्ये उरकायला नको का? असं पटकन पटकन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण घटिका पात्र 1 तासाचंच आहे. 1 तासामध्ये जर गीता नाही आली, त्या क्षणी आपल्याला खेळ थांबवून या घरातून आपल्याला मानसीची पाठवणी मात्र करायची आहे, बरोबर की नाही? मग चला आता खेळाला सुरुवात करा. तेव्हा सुनंदा म्हणत असते की चला चला आता खेळूया. तेव्हा काकू म्हणत असतात, दाभोळकर काकू, अरे हे काय आहे? आम्ही तर इथे छान मज्जा मस्ती करायला आलो आहे आणि या लोकांचं हे काय चाललं आहे? तेव्हा इथे मानसी म्हणते, काकू, अहो आपण इथे एन्जॉय करायलाच तर भेटलो आहे ना. आपण इथे फुल एन्जॉयमेंट करायची, म्हणजे आपल्याला इथे कुणीही थांबवू शकणार नाही आहे. आणि गीता वहिनी आल्यानंतर तर आपली ही मज्जा दुप्पट होणार आहे, कारण त्यांना तर खेळ खेळायला खूप आवडतात. तेव्हा गीता वहिनी आल्यानंतर आपल्याला संपूर्ण रात्र गाजवायची आहे. तेव्हा तुम्ही आता गायत्री वहिनींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आपण खेळाकडे लक्ष देऊया. आपण इथे फुल रात्रभर एन्जॉय करूया, चला. तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो हो, अगदी बरोबर, बरोबर बोलते मानसी, आता आपण खेळणार तर आहोतच. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणते की आज माझ्या नंदेची, आभाची इथे पहिली मंगळागौर आहे ना, ती सगळ्यांनी थाटामाटात साजरी करूया. तर प्रेक्षकांनो, इथे गायत्रीने विनोदला फोन केलेला असतो आणि ती विचारते, काय झालं, झालं का काम? तेव्हा विनोद म्हणतो, अहो दीदी, चला त्या मानसीला घरातून बाहेर काढायची तयारी करा, काम झालं आहे आपलं, कारण आज काही गीता येत नसते कार्यक्रमाला. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अगदी बरोबर, म्हणजे दिलेलं काम चोखरित्या केलेस तर तू, चांगली गोष्ट आहे. तेव्हा इथे बायका म्हणत असतात, काय गं सुनंदा, घरामध्ये वाद खूपच जास्त वाढत चाललेले दिसत आहेत, मला काही खरं वाटत नाही आहे गं बाई. तेव्हा गायत्री म्हणते, काकू काय म्हणालात? तेव्हा ते म्हणतात, नाही गं, काही नाही, असंच आपलं सहज बोलत होते. काकूसुद्धा गायत्रीला घाबरतात आणि लगेचच आता खेळाला सुरुवात करणार असतात. तेव्हा इथे आता आभा म्हणत असते की वहिनी, चल ना आपण दोघीजणी फुगडी खेळूया. तेव्हा मानसी म्हणते, आभा, सॉरी हां, आपण सगळे खेळ सोबत खेळूया, फक्त फुगडी मी गीता वहिनींबरोबरच खेळणार आहे आणि हे मी आधीच सांगितले, हो की नाही गायत्री वहिनी? तेव्हा आभा म्हणते, बरं ठीक आहे, तुला गीता वहिनीबरोबर खेळायचं आहे ना, तू तिच्याबरोबर खेळ. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो, नाही येणार ती, नाही येणार गीता, मला माहिती आहे, ते घाबरले गायत्री वहिनीला, म्हणूनच ती येणार नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, अरे असं कसं, गीता वहिनी येणार, ती अजिबात घाबरलेली वगैरे नसेल, मला माहिती आहे ना, गीता वहिनी इथे आल्याशिवाय राहणार नाही, आपण तिला घेऊन येऊ. तेव्हा इथे मानसीचं संपूर्ण लक्ष आता दारापाशी असतं. ती आता गीताची आतुरतेने वाट बघत असते, अजून कशी गीता आली नाही असं तिला वाटत असतं. सगळ्याजणी खेळ खेळत असतात,
पण इथे अजिबात मानसीचं मन लागत नसतं. गायत्री म्हणालेली असते की खेळ हा चालूच राहिला पाहिजे. ज्या क्षणी खेळ बंद होईल त्या क्षणी मानसीची पाठवणी होईल, आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इथे खेळ आता सुरूच असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, आभा मी आले हा. तेव्हा सुनंदा म्हणते, आभा अगं कुठे चालली मानसी? मानसी थांब, कुठे चाललीस तू? तेव्हा मानसी म्हणत असते, मावशी मला जाऊन गीता वहिनींना घेऊन यायलाच हवं. काहीही झालं तरी गीता वहिनीला आणायला जाते. तेव्हा इथे आता मानसी बाहेर आल्यानंतर तेजस म्हणतो, काय झालं लकीचाम, कुठे जाताय तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, हे बघा ना, राष्ट्रहित अजूनपर्यंत गीता वहिनी आलेल्या नाही आहेत. घटिका पात्र बुडायला थोडाच वेळ आहे. 1 तासाभराच्या आत गीता वहिनी आल्या पाहिजे, नाहीतर मला हे घर सोडून जावं लागेल. तेव्हा मी जाते आणि गीता वहिनींना घेऊन येते. तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा लकीचाम तुम्ही कुठेही जाऊ नका. मी आणि दादा जातो. आम्ही दोघेजणं गीता वहिनीला घेऊनच येतो. पण हे बघा लकीचाम, गीता वहिनी या घरात आल्यानंतर तुम्ही खरोखर हे घर सोडून कायमच्या निघून जाणार का? तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित आता हे काय बोलायची वेळ आहे का? आता या सगळ्यापेक्षा जास्त गीता वहिनी या घरामध्ये येणं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का? तेव्हा तेजस म्हणतो, अगदी बरोबर, जाऊन मी लगेचच घेऊन येतो. तेव्हा सूरज आणि तेजस दोघेजण आता गीताला आणण्यासाठी गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री आभाबरोबर एक खेळ खेळत असते. ती आता इथे गाण्यातून आभाला विचारत असते की तुझी सगळ्यात जास्त आवडती वहिनी कोण आहे? तुझी सगळ्यात जास्त आवडती भाऊजाई कोण आहे? असं ती गाण्यातून आता तिला विचारत असते. तेव्हा आभा म्हणत असते की जी वहिनी माझ्या घराला जोडून ठेवते, जी वहिनी माझ्या घराची काळजी घेते, बरोबर की नाही, मोठ्यांची काळजी घेते, तीच या घरातली चांगली सून आणि माझी लाडकी वहिनी आहे, माझी लाडकी भाऊजे आहे. असं इथे आता गाण्यातून आभाने गायत्रीला उत्तर दिलेलं असतं. आणि इथे ती मानसीला लाडकी भाऊजे म्हणालेली असते, लाडकी वहिनी म्हणालेली असते. आणि तेव्हा इथे आभा मानसीला मिठी मारते आणि मानसीसुद्धा प्रेमाने आभाला अगदी जवळ घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तेजस आणि सूरज दोघेजण घरी आलेले असतात. गीताच्या घरी आल्यानंतर घराला तर कुलूप असतं. तेव्हा सूरज म्हणतो, गीता घरीच आलेली नाही आहे अजून. मला असं वाटतंय ती कामातून अजून सुटलीच नसेल. मी तिला सांगितलं होतं लवकर ये म्हणून, पण ती आता कामातून आली नाही आहे, म्हणून तर घराला कुलूप आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या गाडीमध्ये मोबाईल असतो गीताचा, मोबाईलवरती पुन्हा फोन केलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो, सूरज दादा, अरे फोन करत राहा, करत राहा, एकदा तरी गीता वहिनी उचलेल. तेव्हा तो माणूस आता थांबतो आणि गाडीमध्ये चेक करत असतो की मोबाईलचा आवाज कुठून येतोय आणि तो फोन उचलतो. तेव्हा सूरज म्हणतो की अगं गीता कुठे आहेस तू? तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो गीता नाही, हा फोन तर माझ्याकडे आहे. तेव्हा इथे सूरज म्हणतो, तुमच्याकडे कसा फोन आणि गीता कुठे आहे? तेव्हा हा फोन माझ्या गाडीमध्ये कुणीतरी अडकवला होता, असं इथे आता काका म्हणतात. तेव्हा सूरज म्हणतो, कुठे कुठे होतात तुम्ही? तेव्हा आता तुम्ही कुठे आहात? तो माणूस म्हणतो, आता मी माझ्या घरी जायला निघालो आहे, पण मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. तेव्हा जी.के. रोडला मी माझी गाडी पार्क केली होती. तेव्हाच कुणीतरी मोबाईल माझ्या गाडीमध्ये ठेवला असेल. तेव्हा इथे जी.के. रोडला. तेव्हा सूरज म्हणतो, तुम्ही आम्हाला भेटू शकता का? आम्ही तुम्हाला भेटायला येतो. तिथे जी.के. रोडला एक मंदिर आहे, तिथे थांबा आणि हा मोबाईल तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा इथे काका म्हणतात, हो ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजसला कळत नसतं की जी.के. रोडला वहिनीचा मोबाईल तिथे, म्हणजे तो हरवला वगैरे नसेल ना, मग गीता वहिनी कुठे असेल? तेव्हा सूरज म्हणतो, चल आपल्याला जी.के. रोडला मंदिराजवळ जायचं आहे. गीताचा मोबाईल तिथंच भेटेल आणि तिच्याबद्दल काहीतरी माहितीसुद्धा मिळेल. तेव्हा इथे गायत्री आता फुल एन्जॉय करत असते. तिला असं वाटत असतं की चला, म्हणजे आता गीता या घरामध्ये काही परत येणार नाही आहे, पण मानसीची पाठवणी मात्र या घरातून कायमची होणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला जाणून बुजून गायत्री म्हणत असते की तिकडे बघ, घटिका पात्र आता बुडणार असतं ना, म्हणून ती तिला खुणावते आणि म्हणते की तिकडे बघ म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाकीच्या बायका छान खेळ खेळत असतात. मानसीचं लक्ष मात्र दाराकडे असतं आणि घटिका पात्राकडे असतं. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, दादा अरे इथे मंदिराजवळ तर सगळीकडे शोधलं रे गीता वहिनीला. तेव्हा तो इथे आता बोलत असताना मानसीचा तेजसला फोन जातो आणि ती विचारत असते की राष्ट्रहित सापडल्या का गीता वहिनी? तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही ना, वहिनीच्या घराला कुलूप आहे आणि वहिनीचा मोबाईल एका बाईकवाल्याकडे सापडला, म्हणजे त्याच्या स्कूटरमध्ये कुणीतरी फोन ठेवला होता. तेव्हा इथे मानसी म्हणते,
नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे काहीतरी कुणीतरी जाणून बुजून गोष्टी घडवून आणल्यात. हे सगळं गायत्री वहिनीने केलंय असंच वाटते मला. गीता वहिनी इथे पोहोचू नये म्हणून गायत्री वहिनी काही करू शकतात. मला त्यांच्यावरती संशय आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मला संशय नाही, खात्री आहे. हे सगळं गायत्री वहिनीनेच केलंय. तेव्हा इथे मानसी म्हणते, हे बघा राष्ट्रहित, काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही इथे गीता वहिनीला घेऊन यायचं म्हणजे यायचं. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. गीता वहिनीला घेतल्याशिवाय मी काही आज घरी येत नसतो. तेव्हा इथे ती म्हणते, एक काम करा राष्ट्रहित, तुम्ही आहे ना गीता वहिनींच्या घरी जा. तेव्हा तेजस म्हणतो, हे काय, मी आत्ताच येतोय, घराला कुलूप आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, तिथे आहे ना गीता वहिनींच्या घराच्या बाहेर एक कुंडी आहे बघा, त्या कुंडीच्या खाली ना चावी असते. तेव्हा दरवाजा उघडून बघा, गीता वहिनी आतमध्ये तर नाही आहेत ना, तेव्हा कोणी कुलूप वगैरे लावून तर ठेवलेलं नाही आहे ना त्यांना, हे सुद्धा चेक करा. तेव्हा तेजस म्हणतो, बरं बरं ठीक आहे दादा, तू एक काम कर, तू इथेच थांब आणि तो माणूस येईल ना त्याच्याकडून मोबाईल घे आणि गीता वहिनींविषयी विचार. आणि मी आता घरी जातोय आणि मी तिथे बघतोय गीता वहिनी आहे का. तेव्हा इथे तेजस आता सूरजला त्या ठिकाणी थांबवतो आणि तो स्वतः आता घरी जात असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला आयडिया असते की कदाचित गीता वहिनीला त्यांच्याच घरामध्ये कोंडून तर ठेवलं नसेल ना, आणि म्हणूनच इथे तेजस घाईघाईने आता गीताला पुन्हा एकदा तिथे चेक करण्यासाठी जातो. कारण चावी तर बाहेरच असते कुंडीच्या खाली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री छान खेळ खेळत असते, एन्जॉय करत असते. मानसी इथे टेन्शनमध्ये असते. मानसीला काही करून आता घरामध्ये इथे गीताला घेऊन यायचंच असतं आणि त्यासाठी ती आता तेजसला, सूरजलासुद्धा कामाला लावते, गीताला शोधायला लावते. त्यानंतर इथे गायत्री मानसीला म्हणत असते की मानसी, घटिका पात्र आता थोड्या वेळात बुडेलच, त्याच्यामुळे तू सुद्धा या घरातून जायची तयारी ठेव, कळलं ना तुला. तेव्हा इथे आता गायत्री खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. काहीही झालं तरीसुद्धा धक्के मारून मी तुला या घरातून हाकलून देणार असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता गायत्री गाण्यातच मानसीला म्हणत असते की आता इथे वेळ तुझी संपत आलेली आहे, राहिल्या तर फक्त आता आठवणी. गेले ते दिवस, राहिले त्या फक्त आठवणी. मानसी, आता तुझं या घरातलं आता जी काही वेळ होती ती संपलेली आहे. तेव्हा तुझी आता या घरातून पाठवणी होणार आहे नक्की. आणि ती आता मानसीला धक्का देऊन देऊन घरातून आता बाहेर काढत असते. मानसीला ती जोराने धक्का देत अगदी दारापाशी घेऊन जाते आणि तिला जोरात धक्का देते. तेवढ्यातच ती मागे आता पडणार. तेवढ्यात तिथे तेजस आलेला असतो आणि तेजस मानसीला पकडतो, तिला पळू देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजसने मानसीला सावरल्यानंतर दोघे एकमेकांकडे बघत बसतात. मानसी घाबरलेली असते की तेजसने गीता वहिनीला आणलं की नाही. तेव्हा इथे गायत्री मात्र फुल कॉन्फिडन्स असते. तिला असं वाटतं की गीता येणारच नाही.